गुड मॉर्निंग. हे गुड मॉर्निंग आहे की गुड आफ्टरनून आहे? 10:30 वाजले म्हणजे गुड मॉर्निंगच आहे. स्वीकारच्या टेरेस वरून पण आम्ही सनराईज मिस केला. काय 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 बघत होतास? बरं आहे. तिथे आम्ही झोपलेलो, मस्त झोप आली. पडलं पडलं झोपलो मी तर. आणि रात्री स्वीकारचं घर दिसत नव्हतं. आता दिसेल, खालून दाखव आम्ही तुम्हाला. असं दाखव. घर नाही, सॉरी, हाईट दिसेल. हाईट दिसेल. हा नाही, हाईट पण नाही सांगता. तिकडे आमच्या माझी गाडी लागली स्वीकारच्या मर्सिडीजच्या पाठी. अजून काय नाही, चला खाली जाऊया पटापट, ब्रश बिश आणूया. हे बघा, ही आमची गाडी इकडे लागलेली. रात्री वाटत कोणत्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये लावली. ही जी बिल्डिंग दिसते इतकी मोठी, हे आमचं स्वीकारचं घर आणि ते स्वीकारचे आजोबा. स्वीकारचे गावाचे मजा घेत घेत मॉर्निंग वॉकला निघालो. ब्रश घ्यायला आलेलो आम्ही अखिलसाठी. तुला आणता का नाही आलं? अरे तिकडे जायचं विचार होता ना, घरी ठेवलं आधीपासून ब्रश. घरी तिकडे आता इकडे खाऊन घरी. हा इथे ठेवून द्या मग. हा स्वीकार. ब्रश करून झालं, फेस वॉश झालं, आता बॅग घेऊन वर चाललं आणि माझं असंच वर्कआउट होतं 3-4 माळे वर खाली करून करून. आणि आज आम्ही ठरवलं आम्ही आंघोळ कुठे करणार दाखव. इथे टेरेसवर, ते थंड पाण्याने, कारण खूप गरमी फील होते. 10:30-11 वाजले तरी गरम होत. आंघोळ झाली आमची, आता ब्रेकफास्ट करायला चाललोय. दुपारचे 12 वाजता ब्रेकफास्ट, 11:30. स्वीकारचा घरचा नाश्ता. काय आहे ह्याला, काय म्हणतात? सुशिला. सुशिला. आमचं पण सुशिला. आम्ही चाललोय स्वीकारच्या दुकानावरती. आतापर्यंत घर मोठं वाटत होतं, आता तुम्हाला दुकान दाखव स्वीकारचं. आणि ती पण आमच्या गाडीत नाही, स्वीकारच्या गाडीत. पेश किया जाए स्वीकार का गाडी. एकदम चांगल्यापणे साफ करायचा, काही धूळ माती ना राहायला हवी. गाडी आमची. हा हे बघ, टायर कडे बघ, धूळ आहे. ओके मला हे बघ, हे काय, हे सगळं क्लीन कर एकदम. चल गुड. 10 रुपये दे राखील त्याला. आज आम्ही ही गाडी चालवणार. वा, इंटिरियर मस्त आहे. अरे मस्त, मजा येईल. स्वीकारची गाडी पंच, टाटा पंच, जी मला असं वाटतं मी आतमध्ये बसलोय. सगळं असं वर आलं, स्टिअरिंग असं तोंडावर, बॉनेट असं वरती. मजा येते ही गाडी चालवायला. छोटीशी वाटते पण कॉम्पॅक्ट वाटते. हा, बाहेरून मोठी आहे. ते सीट बेल्ट लावणार तर ते चालू वाजत राहील. हे बघा आमचं स्वीकारचं दुकान. हा तर ग्राउंड फ्लोर आहे, फर्स्ट फ्लोर पण आहे वरती.
हे बघा, कोणाला काय बेड बीड हवे असतील तर भेटेल, फर्निचर सगळं भेटेल. नांदेड मध्ये स्वीकारला कॉन्टॅक्ट करा, स्वीकार आमचं सगळं करून देईल. मी कस्टमर आहे. हा, आपण कुठे आलोय? स्वीकारच्या दुकानावर. वीरभद्रेश्वर. स्वीकार आम्हाला मला कन्व्हिन्स करणार आहे की कोणताही प्रोडक्ट तुला जे आवडेल ते, पण तुला कन्व्हिन्स करायचे. जास्त कम्फर्ट आहे ही वाली, जास्त कम्फर्ट आहे. ही कम्फर्टेबल आहे ना? मग चल जास्त कम्फर्ट आहे. चालू कर. हे झालं. या चेअर साठी, हे रेकॉर्डिंग चालू आहे ना, या चेअर साठी मला स्वीकार कन्व्हिन्स करणार आहे की ही चेअर कशी आहे. चला सांगा, ह्या चेअर साठी मला जरा माहिती द्या, काय काय आहे. काही लावू, अंदाजे लाव ना. कोड आहे. ते कोड बीड मला थोडी माहिती आहे. 50 रुपये. त्याच्यावरती ठेव पण. हा साहेब, मला जरा या खुर्चीबद्दल सांगाल का प्लीज? असं थोडी असतं. असं आता कोणी ग्राहक आला तर तू असं करणार आहेस? पण ते असं एवढं हे नसतात ना, चिपकू. चिपकू. मी दुकानात असं चालत आलो आणि मी तुला बोललो की साहेब, ही खुर्ची बद्दल मला जरा सांगा. तर तू कन्व्हिन्स कसं करणार आहेस की ही खुर्ची घ्या कर? त्यांना आवडली, सिंपल लॉजिक. त्याला केअर घ्यायची. आता त्याला कशी घ्यायला हवी, कोणती घ्यायला हवी, मग कोणती चांगली? आमच्याकडे बघ, एक फिक्स असतं की कोणी तेवढं विचार नाही करत की हे खुर्ची कशी आहे, फक्त त्याला चांगली दिसली पाहिजे बस. चांगली आणि हा, बजेट. बजेट मध्ये. आता माझ्यासारखा आला, मला खुर्ची घ्यायची आहे चांगली, चांगली घरी घ्यायची. लॅपटॉप कॉम्प्युटर वरती काम करायसाठी. आम्ही सांगू ना, हा, मग हे सांग. थोडे कम्फर्ट चांगले आहे. ही- हे मिड, हे हाय मध्ये येते, मिड मध्ये येते, ते सर्वात थोडं लो बजेट मध्ये. तर तुम्हाला तर काय- ऑफिस काय साठी, range साध्या मध्ये ऑफिस, मला घरी काम करायला हवी पण कम्फर्टेबल आहे. हे माझ्या मताने तर प्राइस तरी अजून लिहिलेलं नाही. मिनिमम 5,000 असेल माझ्या मताने. पण रेट हे टाकल नाही काय पूर्ण. म्हणजे मटेरियल कोणतं आहे, काय सांगा? प्लास्टिक Plastic. कुशन टाइप आहे, अच्छा. मेटल पण आहे खाली. आणि ह्याची काय किती वर्षाची वॉरंटी भेटेल? नाही, वॉरंटी बिरंटी आमच्याकडे काय नसते. वॉरंटी काय नाही? असं आता एवढं कोण येतं, अच्छा. एवढं चांगल्या क्वालिटी पण नाही, जास्त खराब पण नाही. पण अगर चांगलं. खराब झाली 2 दिवसाच्या आत तर हा, रिटर्न होऊ शकतो. रिटर्न होऊ शकते ना? मग काय वाटतं, मला डिस्काउंट किती द्याल तुम्ही? डिस्काउंट काय नाही, काय ना? रेंज मध्ये भेटलास तर देऊन टाक. त्याच्यावर घेऊ. आता 5,000 जास्तीत जास्त ठीक आहे, ती राहू द्या. चला, 4,000. मला ही 2,500 भेटू शकते का? 2,500 ही खुर्ची? प्राइस नुसार आहे आता. 2,500 भेटेल ना भेटेल. ब्लॉगर नाही टाकणार आहे ना. हा, भीती वाटली. सीट कशासाठी घेतो? मग गाईस भाग गई हमारी. काय एवढं मोठं दुकान आहे 2 माळ्याचं आणि एक प्रोडक्ट विकता येत नाही. हो हो, तुमच्यासारखे असल्यावर हे आमचं म्हणजे स्वीकारचं. ते जे आहेत ना तिकडे खाली बसलेत आजोबा, ते दुकानाचे मालक, म्हणजे आमचे स्वीकारचे आजोबा. स्वीकारचे आमच्यासाठी स्पेशल डिस्काउंट आहे, जे हवं ते फुकटात घेऊन जाऊ शकतो. हे आमचं वीरभद्रेश्वर. वीरभद्र आहे की वीरभद्रेश्वर? म्हणजे इकडे तर वीरभद्र लिहिलंय. वर भद्रेश्वर होता ना, हे बघ इकडे भद्रेश्वर. ओके. हे नवीन लावलेलं ही गाडी पंच. अरे तू वरून साफ नाही केलास ते? ही बघा स्वीकारची शाळा. ही बघा, ही आमच्या स्वीकारची शाळा आहे. आणि हा ग्राउंड. हो हो हो, मोठं आहे. हा मग गाडी लावले शेताच्या बाहेर आणि आम्ही आलो स्वीकारच्या शेतावरती. हे बघा, कुठे त्याची शेत? हीच आहे ना? हे जेवढं दिसतं तेवढं? बाप,
हे जेवढं दिसतं तेवढं स्वीकारची शेत आहे. हे कोणतं का झाड लावलंय? ते चना चना. हरभरा अरे घेऊन जाऊया आपण जाताना चणे. नाही केलं. ह्याला यायला अजून खूप होते, एक दोन अरे बापरे, असं आहे. एवढं होतंय. किती वाजले दुपारचे? 2. दुपारचे 2 वाजलेत. मस्त थंड वातावरण आहे. दुपारचे 2 वाजले तरी थंड आहे वारा. आजी कर्नाटकची. चांगला राहा मस्त. चांगला राहा हा. चांगला राहा ते दे. जेव हा. बरता इंथोनीन चल ना तिकडे वीर. होगणी म्हणजे जा तू हकलवतं म्हणजे आजीला. हा, बरं, निघ तू, निघ. ते जागेपर्यंत ती बाहेर होती. मी मला बघितलंच नाही आजी. विचार करतो मी कधीच. काय बोलतोय? वीर दाखवणार होता ना हा वीर कुठे? इकडे आहे. इकडलं भारी दिसतोय. स्वीकार. फोटो बिटो काढायला मस्त. आजीला बोलतो होगणी होगणी. आम्ही विचार करतोय ओके ओके बोलतोय. आणि तो बोलतो जा तू जा. आज- वा वा वा. चला. वा वा वा, मजा येणार. माशा पण बेडूक होईला. तो बघा बेडूक किती मोठा असं खाली दिसतोय. विहीर मस्त होती. खाली थंड फील होत होतं. स्वीकारचे सरप्राईजेस सर्व जायचं संपतच नाहीयेत. म्हणजे आधी घराचा माहिती होतं आम्हाला, तरी पण की अपेक्षित नव्हतं की इतकं मोठं असेल. मग दुकानाचं ते झालं की आता शेताचं और क्या क्या आहे. शेत आमचं तिकडे कर्नाटक. जायचं का? कर्नाटकातलं पण. जायचं. चला जायचं का? जवळ आहे. तिथे जरा खूप मजा आली. जवळ आहे. गावातल्या गल्ल्यांमधून पण चालवताना किती जुने जुने घर आहेत. अचानक वेदर चेंज झालंय. हे बघा, पाऊस पडायला लागलाय आणि आम्ही नाश्ता करायला थांबलोय. मित्राचं ह्याचं दुकान आहे, स्टॉल तिकडेच.
पाऊस बघा बाहेर, किती जोराचा पाऊस पडायला लागला. खायला बसलेलो आणि इतका जोराचा पाऊस यायला लागला. तिकडे अप्पा इडली सेंटर मध्ये आता खाऊन झालंय आणि आता आम्ही गेलो इथे वीरभद्रेश्वर चाय. हे सगळं ह्याच आहे. प्रदीप आता पाणीपुरी खाऊ ना. कांदा टाकून का कांदा टाक. थांब ना व्हिडिओ शूट करतो. स्पायसी. साडेसात वाजले, जास्तच नाही दिसत काळ का. हां, आणि थोडीशी एडिटिंग केली, झोपा पण काढल्या. आता डिनर करायला खाली चाललो होतो. जेवण झालं, इतकं ओव्हर खाल्लं की आता भूक नाहीच लागणार. आणि काकींनी आता फोर्स केला तर काय करू नाही शकत, जे वाढतं ते खावं लागतं. आता आम्ही निघू, सगळं पॅकिंग करतो. थोडं एडिटिंग करायला बसलेलो, पण आता आम्ही अखिलच्या गावी जायला निघतोय. पायात मुंग्या आल्या बसून बसून. तुझ्या पायात मुंग्या नाही आल्या. निघालो आम्ही. बाय बाय स्वीकार. बाय.